जय शिवराय. परिस्थिती कठीण आली की आपली मानसिकता डगमगते. मानसिकता डगमगली की आयुष्यसुद्धा अस्तव्यस्त होतं. पण आलेल्या परिस्थितीला तोंड देणं आणि सामोरे जाणं याच्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच उरत नाही. मग काय, कठीण काळ सुरू झाला की शारीरिक मानसिक क्षमतासुद्धा कठीण करावी लागते. आलेल्या परिस्थितीची झुंज देणं तितकंच महत्त्वाचं राहतं. त्यामुळे खचून निराश होऊन माघार घेण्यापेक्षा जे समोर आहे त्याला फेस करणं, त्या परिस्थितीतून बाहेर निघणं, स्वतःला स्टेबल करणं, स्वतःची मानसिकता जपणं, स्वतःच्या मानसिकतेबरोबर स्वतःची आर्थिक परिस्थितीसुद्धा जपणं, प्रत्येक पाऊल विचार करून टाकावा लागतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत न डगमगता जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला मानसिकरित्या खंबीर ठेवणं हे स्वतःचीच जबाबदारी असते. त्यामुळे स्वतःला खचून न देता, माघार न घेता, स्वतःला मधली हिंमत न पूर्णपणे हरवता, स्वतःला धीर देत सावरत आलेल्या परिस्थितीमध्ये टिकायचं कसं आणि त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं कसं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे फक्त आपण स्वतःला धीर देऊन या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. स्वतःला खंबीर ठेवणं हे स्वतःच्याच हातात असतं. परिस्थितीचं काय, परिस्थिती कठीण नेहमीच चालूच राहतं. परिस्थितीचं आपल्या हातात नसतं. परिस्थिती बदलणं, परिस्थिती झुंजणं हे फक्त आपल्या हातात असतं.